नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या नावाने परळी नगरपालिकेत 46 कोटी रुपयांचं बिल उचललं गेलेलं आहे असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलेला आहे. अवैध धंदे करण्यासाठीच पालकमंत्री पद हवं होतं का असा सवाल विचारत धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. सारंगी महाजन यांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये जमीन फसवणुकीसंदर्भात पुरावे आणि कागदपत्र दिलेली आहेत. परळीतील जिरेवाडीमध्ये कोटींची जमीन असल्याचा दावा करत सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केले. बीड जिल्हा ठराविक लोकांकडून बदनाम केला जातोय. ज्या चुका आहेत त्यांची सुधारणा करता येईल, मात्र धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे. याला महत्त्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया देत मंत्री अनिल पाटील यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा निघालेला. यावेळेला जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानं मोर्चामध्ये सहभाग घेतला. जनआक्रोश मोर्चामध्ये अंबादास दानवे देखील सहभागी झाले. संभाजीनगरमधील मोर्चाला अंबादास दानवेंनी पाठिंबा देत आरोपींच्या शिक्षेची मागणी केली. वाल्मिक कराड विरोधात रोज वेगवेगळी माहिती समोर येते, मात्र ईडी कारवाई का करत नाही असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. तर सरकार ही पक्षपातीपणा करतंय असा आरोप दानवेंनी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसाची तोडणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेली पाचट न जाळता ते जमिनीत गाडून त्याचा खत म्हणून वापर करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून उत्पादकता वाढवण्यास मदत होते. त्याचबरोबर वायू प्रदूषण होण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालं आहे. रत्नागिरीच्या देवरुख बाजारात जीर्ण झालेले आणि वाकलेले इलेक्ट्रिक पोल कोणत्याही क्षणी पडू शकतात अशा परिस्थितीमध्ये, त्यामुळे जीर्ण पोल बदलण्याची मागणी स्थानिक करतात. देवरुखमधील सप्तलिंगी नदी गाळमुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कचरा प्लास्टिकने नदी प्रदूषित झालेली, त्यामुळे नदीला गाळमुक्त करावं अशी मागणी केली जाते. 9वी पास असलेल्या आणि आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता वैद्यकीय उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाने धाड टाकलेली आहे. डिग्री नसतानाही रुग्णांवरती उपचार केल्याने कारवाई करण्यात आली आहे. वाशिमच्या कामर गावामध्ये दारूमुळे प्रचंड व्यसनाधीनता वाढलेली आहे. त्यामुळे दारू दुकानं स्थलांतरणाचा ठराव मागील वर्षभरानंतर सुद्धा प्रलंबित आहे. त्यामुळे दारू दुकानं हटवण्याच्या मागणीसाठी 26 जानेवारीपासून गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला. धाराशिव यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलेली. मागील 6 दिवसांपासून शोध घेतल्यानंतर सुद्धा वाघ सापडलेला नाहीये. चोपडा आणि अमळनेर तालुक्याच्या दरम्यान तापी नदीवरती मातीचा बांध उभारून वाळू चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही माहिती मिळताच अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी बांध उद्ध्वस्त केले. पाचोऱ्यातील दोन्ही जिनिंग केंद्र 2 दिवस बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे केंद्रावर किमान 1 ते 2 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. तर 70 ते 80 शेतकऱ्यांची वाहनं उभी आहेत. लोणावळ्यामध्ये नांगरगाव हा उड्डाणपूल मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. 4 वेळा भूमिपूजन होऊन सुद्धा पूल पूर्णत्वास न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. या प्रकरणी सुनील शेळके यांनी संबंधितांची कानउघडणी करत तात्काळ काम करण्याचे आदेश दिले. जुन्या मुंबई पुणे मार्गावरती खडी, रेती आणि क्रशरची वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती खडी सांडत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जाते. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी यांनी दावा केलेला आहे. रुग्णांना एका विशिष्ट फंगल उपचारानंतर पुन्हा केस आल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे हा रोग संसर्गजन्य नाही असं असल्यास त्याचा प्रसार होण्याची गती अत्यंत कमी आहे असंही डॉक्टर म्हणाले. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वात 8 जानेवारीपासून सांगलीच्या शिराळा तालुक्यात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 10वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. धूळ आणि अस्वच्छतेमुळे अकोला शहराची डस्ट सिटी म्हणून ओळख झालेली आहे. मात्र याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. त्यामुळे
पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय. राष्ट्रीय नेते माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्याच्या राजगुरुनगर इकडे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत भला मोठा अजगर आढळून आलेला आहे. यावेळेला एका सर्पमित्राने पत्र्याच्या छतात लपून बसलेल्या अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे. नागपुरातील नव्या विमानतळावरती उतरणारं पहिलं विमान हे बायोफ्युएलवरती धावणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला. चाळीसगावातील विश्रामबागेमध्ये पायाला जखम झालेल्या अवस्थेत एक मोर आढळून आलेला होता. यावेळेला कृषी मित्राने मोरावरती उपचार करत त्याला जीवदान दिलं. जळगाव पालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी केल्याप्रकरणी सुनील महाजन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर यांच्या संपत्तीवरती टाच आणण्याचा प्रस्ताव पोलिसांनी कोर्टात दिला आहे. ड्रग्जमुक्त कराडसाठी कराड पोलिसांच्या वतीने पोलीस रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मॅरेथॉनमध्ये राज्यातील हजारहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा या गावातील विहिरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळलेला आहे. याच विहिरीमध्ये पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत असल्यामुळे त्यांचं आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस देण्याचं काम सुरू आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेती प्रदर्शनात 110 एकरमध्ये विविध शेतीचे प्रयोग घेण्यात आलेले आहेत. 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये थंडीची लाट सुरू असताना मोडकळीस आलेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल झालेले आहेत. अशातच बसच्या खिडक्यांना काचा नसल्याने बसमध्ये गार वारा आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गोवाघर विजापूर महामार्गावरती रामपूर घाटामध्ये धुक्याची लाट पसरलेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागते. गाडीचा हेडलॅम्प किंवा फॉग लॅम्प लावूनच प्रवास करावा लागतो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक 50% घटलेली आहे. रोज 500 ट्रक कांद्यांची आवक होत असताना शनिवारी केवळ 250 ट्रक कांदा मार्केटमध्ये आल्याने आवक घटली आहे. अमरावती जिल्ह्यातील बहिरम इकडे बहिरम बाबा यात्रा विदर्भात प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये मातीच्या भांड्यात शिजणारं मटण प्रसिद्ध असून हे मटण खाण्यासाठी खवय्यांनी तोवा गर्दी केली. जळगावातील चाळीसगाव इथल्या केंद्रावरती कापूस खरेदी अवेळी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. व्यापाऱ्यांचा माल आधी खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण दिवस ताटकळत राहावं लागतंय असा आरोप करण्यात आला. धरणगाव तालुक्यातील चमगाव इथल्या सीआरपीएफचे जवान यांनी पुण्यातील सीआरपीएफच्या कॅम्प परिसरात गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. यावेळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील शाळांना शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांनी अचानक भेट दिलेली आहे. यावेळेला त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. नागपुरात काँग्रेसने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरती काँग्रेसने आक्षेप घेत हे आंदोलन केलंय. मोहन भागवत यांचं वक्तव्य स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. आंदोलनाला प्रशासनाची परवानगी नव्हती, त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरमधली आपण काही दृश्य बघतोय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला यावेळेला बघायला मिळालेलं आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. हातामध्ये फलक सुद्धा बघायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळेला नागपुरात उपस्थित होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये हे आंदोलन झालं. शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला 2 नराधमांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. बुलढाण्याच्या मेहकरमधील ही घटना आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. मात्र लॉज मालकावरती अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. उल्हासनगरच्या आझादनगर परिसरात टक्काभाईची दहशत पाहायला मिळालेली आहे. पान विक्रेत्याकडून सामान घेऊन पैसे न देता
विक्रेत्याकडून पैशाची मागणी करत त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणी उल्हासनगर परिसरात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। पैशाचा आमिष दाखवून मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। नागपूरच्या गोंडवाना चौकात ही घटना घडलेली आहे। यातून 2 तरुणींची सुटका करण्यात यश आलेलं आहे, तर 39,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे। पुण्यातील विविध ठिकाणांहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तुलांसह जिवंत काडतूस जप्त केलेली आहे। या प्रकरणातील 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर हे पिस्तूल उत्तर प्रदेशमधून मागवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। जळगाव जिल्ह्यातील अट्रावल या गावच्या शिवारामध्ये विहिरीवरती बसवलेल्या मोटर आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना घडत असून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी केली जाते। नांदेडच्या मुखेडमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेले 2 जण तलावात बुडलेले आहेत। त्यापैकी एकाचा मृतदेह सापडलेला असून दुसऱ्याचा अजून सुद्धा शोध सुरू आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केलेली आहे। त्याच्याकडून 4,48,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरीची घटना घडलेली आहे। चोरट्यांनी बँकेचं शटर तोडून बँकेतील तिजोरी पळवून नेलेली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। जळगावात जुन्या वादातून एका कुटुंबावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला। यामध्ये 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 ते 5 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। भरदिवसा झालेल्या हल्ल्यात परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मुंद्रा तालुक्यातील दाभाडी गावात दरोडा टाकण्यात आलेला आहे। यावेळेला दरोडेखोरांनी दाम्पत्याला मारहाण करत लाखोंचा ऐवज जप्त केले आहे। या मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर पतीवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडमध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिघांना एसटीने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। या अपघातानंतर मयतांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्येकी 10 लाख मदत निधी म्हणून जाहीर केला आहे। चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती बर्निंग ट्रेलरचा थरार पाहायला मिळाला आहे। 50 टायर असलेल्या धावत्या मालवाहू ट्रेलरने अचानक पेट घेतला। यात लाखोंचं नुकसान झालं आहे। चंद्रपुरात गोंदिया रेल्वे मार्गावरती ट्रेनच्या धडकेमध्ये एका वाघाचा मृत्यू झाला आहे। मृत वाघ अंदाजे 1 वर्षांचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे। बदलापुरातील एका इमारतीत घरात भीषण आग लागलेली आहे। यावेळेला घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालेलं आहे। घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये 4 ते 5 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे। मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। मुंबई पुणे महामार्गावरती एका चालत्या बसला भीषण आग लागली। यात बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झालेली नाहीये। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठजवळ अपघात झालेला आहे। कार थेट नागरिकांच्या घरात शिरली आहे। यामध्ये मोठं नुकसान झालेलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। ऊसतोडीच्या नावाखाली शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना फसवणारा मुकादम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। मुकादमसह अन्य दोघांवरती गुन्हा दाखल केला आहे। शेअर मार्केटच्या नावाने लाखोंचा फ्रॉड करण्यासाठी राजस्थानमधील नागरिकांना पुण्यात आणून त्यांचं बनावट कागदपत्रांद्वारे अकाउंट उघडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। समृद्धी महामार्गावरती कारचा भीषण अपघात झालेला आहे। कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारचा अपघात झालेला असून यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। मुंबई आग्रा महामार्गावरती चालत्या कंटेनरला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते। बीड परळी महामार्गावरती व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना भरधाव बसनं चिरडलेला आहे। यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण किरकोळ जखमी झालेले असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। पक्ष संघटन वाढवण्यासाठी अनेक घटकांना पक्षामध्ये आणावं लागेल। येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे असं विधान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये केलेलं आहे। तसंच राज्यातील प्रत्येक गावामध्ये पक्षाचा बोर्ड आणि झेंडा लागेल असं काम करा असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे।
मंत्री धनंजय मुंडेंनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय. पालकमंत्री व्हायची आपली इच्छा नाही असं मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे. सध्या बीडमध्ये जे सुरू आहे त्यामुळे पालकमंत्री होणं बरोबर नाही. त्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती केल्याचं मुंडेंनी सांगितलं आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी महायुतीच्या तीनही नेत्यांनी दिलेली आहे. मी पालकमंत्री, भरत शेठ हे मंत्री आहेत, आम्ही दोघंही समतोल राखून एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली. शंभूराज देसाई यांना पुन्हा साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळाल्याने पाटण तालुक्यातील ढेबेवाडी इकडे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केलेला आहे. एकमेकांना पेढे भरवत शंभूराज देसाईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात नाराजी होती, पण 6 महिन्यात त्याला तोंड देत विधानसभेमध्ये विक्रमी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद आहे. आम्ही युतीमध्ये असलो तरीही आमची विचारधारा सोडणार नाही असं विधान प्रफुल्ल पटेलांनी केलं आहे. भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिक संतप्त झालेले आहेत. दरम्यान पुढील भूमिका ठरवण्यासाठी रायगडमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये भरत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे. लवकरच शिंदेंची भेट घेऊन यावरती चर्चा करणार असल्याचं गोगावले म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आल्याने दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान मला डावलला अशातला काही प्रकार नाहीये, दिलेली जबाबदारी कार्यकर्त्यांनी पुढे न्यायची असते असं मत दादा भुसेंनी व्यक्त केलं. धनंजय मुंडे विरोधकांवरती चांगले संतापलेले आहेत. विरोधकांनी माझ्यावरील एकतरी आरोप खरा करून दाखवावा, त्यानंतर मी बोलेन आणि तेव्हा बोलायला मी कमी पडणार नाही. मला बदनाम करायचं तेवढं करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं. बीडच्या पालकमंत्री पदावरून डावलल्यानंतर धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलेलं आहे. बीडची सध्याची स्थिती बघून मीच दादांना विनंती केली की त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसाच बीडचा सुद्धा विकास व्हावा एवढीच भावना आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं आहे. अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद गेलंय हे चांगलंच आहे, मात्र त्यांनी आता पुण्यासारखं बीडकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर चेहरा दादांचा आणि कारभार दुसरं कोणीतरी करतंय असं रोहित पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडेंवरती जोरदार टीका केलेली आहे. बीडचं पालकमंत्री पद मुंडे घराण्याचं पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वीकारल्याने भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरती दादा औषध शोधतील आणि उपचार करतील असा विश्वास व्यक्त करत सुरेश धस यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. बीडमधील स्थानिक परिस्थिती पाहता धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता अजित पवारांकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो, मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाहीये असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलं आहे. महायुतीतील अनेक लोकांना पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये. धनंजय मुंडे दादा भुसे यांना का बाजूला ठेवलं हे माहिती नाही. ऍडजस्टमेंटमध्ये काहीतरी अडचण आली असेल असं विधान नरहरी झिरवाळांनी केलं. रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे 3 पक्षाचं सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल असं होणं शक्य नाही. त्यामुळे निर्णयाचा सन्मान सर्वांनी राखायला हवा असंही तटकरे म्हणाले. शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील काहीसे नाराज झालेत. आमच्या शिलेदारांना पालकमंत्री पद का दिलं नाही असा जाब विचारणार. त्यांनी पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. अकोल्याच्या पालकमंत्रीपदी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे अकोलेकरांनी आनंद व्यक्त केला आहे. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा सैफवरती हल्ला करणाऱ्याचं नाव असून त्याला रात्री ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे.
चोरीच्या उद्देशाने हा आरोपी सैफच्या घरात शिरला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. सैफचा हल्लेखोर मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आरोपीने भारतात प्रवेश केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव विजय दास असं ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. तर हा आरोपी जवळपास 12 वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सैफच्या हल्लेखोराला भारतात मदत करणारे अडचणीत येणार आहेत. हाऊसकीपिंग एजन्सीच्या मालकाची सुद्धा आता चौकशी होणार आहे. काम मिळवण्यासाठी कागदपत्र कशी मिळवली याची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वरळीमध्ये बांगलादेशींविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळेला देण्यात आल्या. सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांनी पोलिसांच्या शोध मोहिमेवरती संशय व्यक्त केलेला आहे. आरोपी बांगलादेशातून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करणारे पोलीस हा विषय वेगळ्याच बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका रोहित पवारांनी केली. बांगलादेशी पूर्वीच्या काळात पोचलं गेलेलं पिल्लू आहे. हिंदुस्थानाला पोखरण्याचं काम जर कुठून होत असेल तर ते याच बांगलादेशमधून होत आहे. सैफ अली खानच्या आरोपींसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांनी विधान केलं आहे. वर्ध्यात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलेला आहे. सहकार नेते सुधीर कोठारींसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे. गोंदियामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. काँग्रेसचे जिल्हा महासचिव नाना पटोलेंचे खंदे समर्थक असलेल्या नीलम हलमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपने प्रवेश केलेला आहे. गेल्या 20 वर्षात पटोलेंसह काम केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं असा आरोप नीलम हलमारेंनी केलेला आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेती मागास असून शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. ही परिस्थिती बदलण्यात प्रयत्न करणं गरजेचं असून आमचं सरकार यावरती काम करतंय असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे. रोहित पवारांनी व्यंगचित्र प्रदर्शनात एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावलेला आहे. गाडीच्या डिक्कीत जो माणूस बसलाय तो कोण आहे, किती वर्ष जाऊ द्या, कोणाच्याही डिक्कीत आमच्यासारखं चित्र दिसणार नाही असं खोचक विधान करत रोहित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता डिवचलेलं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनेलिया आणि दोन्ही मुलांसह साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आगामी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या चित्रपटाची प्रत ठेवत रितेशने साईंचे आशीर्वाद केले. कोल्डप्ले शोसाठी नेरूळमध्ये हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आले आहेत. दरम्यान पालिकेच्या वतीने स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. शून्य कचरा कार्यक्रमांतर्गत स्टेडियमच्या आतल्या भागाच्या स्वच्छतेसाठी 150हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावातील मोकाशीपाडा इकडे गोदामातील भंगार आणि माल चाळीवरती पडलेला आहे. यात एक जण गंभीर जखमी असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येते.